नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सो आज आपण शूटला आलो आहेत खोपोलीमध्ये। खोपोलीपासून 7-8 किलोमीटर लांब गाव आहे किरकिंडी, तिथे आपण शूटला आलो आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे। आता मेन लोकेशन कुठे आहे काय माहीत नाही, सो आता आपल्याला तो सेंड करेल तेव्हा जायचं आहे। तर पुढचं शूट मी डायरेक्ट तिकडे लोकेशनवर पोचल्यावरच तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, तुम्ही इथं बघितलं असेल, मगाशी मी बोललो होतो का आपण आता डायरेक्ट लोकेशनवर जाऊन ब्लॉग चालू करू, पण असं काय झालं नाही। जो व्हिडिओ तुम्ही आधी बघितलात तो व्हिडिओ होता दुपारी 12 वाजताचा आणि आता वाजले संध्याकाळचे 5। सो आता आम्ही चाललो लोकेशनवर। इतक्या वेळ मस्त झोपा काढल्या, सो आता लोकेशनवर जाऊन शूट करूया आपण। A few moments later. सो फायनली आता आपण आलो लोकेशनला आणि या रिसॉर्टला आजचं शूट आहे आपलं आणि या ठिकाणी एंगेजमेंट असणार आहे आणि त्या साईडला तिकडे आपला संगीतचा इव्हेंट असणार आहे संध्याकाळी। बट आज असं वाटतं आहे का पावसाची शक्यता आहे, पाऊस येण्याचे। आय होप पाऊस नाही आला पाहिजे। तर मी मगाशी बोलण्याप्रमाणे आता मी तुम्हाला ॲम्बियन्स दाखवतो। असा आपला मस्त असा ॲम्बियन्स आहे जिथे आता ह्या लोकेशनवर एंगेजमेंट शूट करायचे आहे आणि तसंच त्या साईडला तिकडे संगीत असणार रात्री आणि पावसाची दाट शक्यता आहे। खरंच पण पाऊस नाही पडला पाहिजे। हे बघा, हे संगीतसाठी आहे। आता जस्ट रिंग सेरेमनी कंप्लीट झाली आणि आता आपल्याला संगीतचं शूट करायला जायचं आहे त्या साईडला। सो आत्ता किती वाजलेत काय माहिती नाही। ते भाऊ टाईम काय झाला रे? आता 8:30 वाजलेत आणि अजून कपल रेडी व्हायला गेले नाहीत। आता किती तासांनी येतील काही आयडिया नाही आहे, बिकॉज मेकअपला थोडा टाईम लागतो, त्यामुळे मी असं बोलतोय। सो बघू। 2 hours later. आता मित्रांनो रात्रीचे 10 वाजतात आणि अजून संगीतचा कार्यक्रम काय चालू नाही झाला, अजून DJ पण नाही चालू आणि काहीच नाही। काय एवढा वेळ लागतो काय समजत नाही, बट लवकर चालू होऊ दे असं वाटतंय, बघू आता। आणि सकाळी मी एक गोष्ट बोललो होतो का संगीतचा कार्यक्रम आपला त्या साईडला जो स्टेज आहे तिथे होईल, बट तो स्टेज उद्यासाठीच आहे, रिसेप्शनसाठीचा। आणि आज जो संगीतचा कार्यक्रम आहे तो इथे असणार आहे, इथे फ्लोअर दिसेल तुम्हाला, त्या फ्लोअरवर होणार आहे कार्यक्रम। सो मी मगाशी बोलण्याप्रमाणे असा काही हा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे ज्याच्यावर आता संगीत चालू आहे आणि बाजूला सर्व बसलेले आहेत या साईडला, बिकॉज जे डान्स आहेत ते सर्वांना बघायला पाहिजे, त्यामुळे सर्व बसले आहेत। आणि इथे आता आय थिंक मला असं वाटतं का टेबल ठेवल्याप्रमाणे इथे केक कटिंग होईल। तर आता वाजलेत रात्रीचे 12:30 आणि आता ग्रूमचा उठण्याचा कार्यक्रम होता तो आता पार पडला आहे आणि उद्या परत सकाळी 7 वाजता हळदीचा टायमिंग दिला आहे, 7-7:30चा। सो आता डायरेक्ट आपण उद्याच भेटूया। The next day. गुड मॉर्निंग सर्वांना आणि कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू करतोय पुन्हा एकदा। सो आता वाजलेत सकाळचे 9। आम्हाला काल टाईम सांगितलेला की 7 वाजता शूट चालू होईल, पण तसं काय झालं नाही। आम्ही स्वतःच 9 वाजता आलो। आपली अर्धी टीम आली होती 8 वाजता, बट अजून काही शूट चालू झालं नाही। आणि तुम्ही बघितलं असाल काल जशी ते रिंग सेरेमनीचं डेकोरेशन होतं
तर आज हळदी समारंभ पण इथे होणार आहे आणि मी काल दाखवल्याप्रमाणे त्या साईडला आज रात्रीचं रिसेप्शन असणार आणि बाकी आता सर्व इथे ब्रेकफास्ट वगैरे चालू आहे. सो अक्षय दादा कसं चाललंय शूट? चांगलं चाललंय. गरमी खूप आहे रे. 50 दे मला. बाकी गर्दी आहे? गर्दी नाही, गर्दी पण तर आहे. ठीक आहे. आता वाजताय संध्याकाळचे 4 आणि 6:15 लग्नाचा मुहूर्त आहे. तर तुम्ही सकाळपासून बघितलं असेल, सकाळी 12 वाजता वगैरे 12च्या टायमाला वगैरे हळद झाली. त्यानंतर आता सगळ्या विधी होणार. विधीनंतर मंगलाष्टका, त्यानंतर मग रिसेप्शन असणार. तर मस्त आपण 2-3 तास झोपलो होतो. बऱ्यापैकी झोप झाली आज पूर्ण. सो आता आपण जिथे लोकेशन आहे, जे रिसॉर्टला वेडिंग आहे, तिथून समोरच एक विला होता. सो मस्त ही हा विला आतमधून नाही दाखवू शकत, आतमध्ये खूप सारे लोक वगैरे पण आहेत. सो मस्त झोपलो आता, झोपून उठलो आता सॉरी. सो आता जाऊया लोकेशनवर. समोरच्या साईडलाच तिथे ते रिसॉर्ट आहे जिथे आपल्याला जायचं आहे. सो तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो. 3 hours later. काही क्षणातच प्री वेडिंगचा कार्यक्रम या ठिकाणी Later. तर आत्ता वाजतात रात्रीचे 12 आणि आपलं जस्ट आता पॅकअप झालं आहे. पॅकअप असं म्हणता नाही येणार कारण अजून बिदाई बाकी आहे मुलीची. सो बघू आता, पण आम्ही तर पॅकअप करतो आहे. काय थोडंफार 5-10 मिनटाचं शूट करायचं आहे. तर मला मधलं काही शूट नाही करता आलं कारण आमची अर्धी टीम गेली होती आणि आम्ही 3घच जण होतो. शेवटला मी, स्वरूप आणि भाऊ. बाय द वे आजचं शूट आपल्या स्वरूपचं होतं. सो मधलं काही शूट नाही करायला भेटलं. सो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय बाय. तर आता वाजतात संध्याकाळचे 4 आणि आपला यांचं तर आता वाजतात लग्नाचे 4 आणि 6:15 लग्नाचा मुहूर्त.